आज आपण बघणार आहे सन 1857चा उठाव. त्या उठावाची कारणे. राजकीय कारणे. लॉर्ड वेलेस्लीची तैनाती फौज, लॉर्ड डलहौसीचे खालसा धोरण, पदव्या, सन्मान, जहागिरीची जप्ती, दोषपूर्ण न्यायव्यवस्था. आर्थिक कारणे. लघु उद्योग, हस्तव्यवसाय, कारगिरांचा राज, इंग्रज भांडवलदारांचा उदय, शेतकऱ्यांचे शोषण व आंदोलने, ब्रिटिशांचा व्यापार, प्रशासकीय खर्च व युद्धे. सामाजिक कारणे. ब्रिटिशांची हिंदी लोकांविषयीची तुच्छतेची भावना, भारतीय संस्कृतीत व समाज व्यवस्थेत हस्तक्षेप, बेकारीत वाढ. धार्मिक कारणे. धर्मावर हल्ले, ख्रिश्चन धर्मप्रसार, ब्रिटिशांचे मुस्लिम विषयक धोरण. लष्करी कारणे. सैन्यावरील सामाजिक व धार्मिक बंधने, पूर्वीचे उठाव. तात्कालिक कारणे. 23 जून 1857 प्लासी युद्धाचा स्मृतिदिन, काडतूस प्रकरण. 1857चा राष्ट्रीय लढा, प्रारंभ, प्रसार, शेवट. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडेने बराकपूरच्या छावणीत सार्जेंट मेजर हुसेनवर गोळी झाडली. 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडेस फाशी दिली. 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हा होता. 10 मे 1857 रोजी मेरठ येथून स्वातंत्र्य लढ्यास सुरुवात झाली. 31 मे 1857 ही उठावाची नियोजित तारीख होती. 1857च्या उठावाचा गुप्त कट नानासाहेब पेशवे व फैजाबादचे मौलवी अहमद शहा यांनी रचला होता. चलो दिल्ली ही या उठावाची घोषणा होती, तर कमळ हे या उठावाचे प्रतीक होते. उठाव काळात संदेश भाकरी किंवा चपाती व लाल कमळाद्वारे पसरविला जात होता. मेरठपासून दिल्ली 30 मैल अंतरावर आहे. 1857च्या उठावाचे मुख्य केंद्र बिठूर हे होते. बिहारमध्ये जगदीशपूरच्या संस्थानाचा राजा कुंवर सिंह यांनी बंडवाल्यांचे नेतृत्व केले. त्यावेळी त्यांचे वय 80 वर्ष होते. 11 मे 1857 रोजी बंडवाल्यांनी दिल्ली ताब्यात घेतली व बहादूर शाह जफर यास हिंदुस्थानचा बादशहा म्हणून जाहीर केले. 11 मे 20 सप्टेंबर या काळात दिल्ली क्रांतिकारच्या ताब्यात होती. 1857चा उठावात बहादूर शाहच्या सैन्याचे नेतृत्व बख्त खानकडे होते. कानपूर येथील बंडवाल्यांचे नेतृत्व नानासाहेबांनी केले. 5 जून 1857 रोजी नानासाहेबांनी कानपूर जिंकले, दिल्ली ताब्यात घेतली. त्यावेळी दिल्लीचा कमिशनर सायमन फ्रेझर हा होता. 1857चा उठाव पेशावर, लाहोर, फिरोजपूर, अजमेर, मथुरा, बरेली, आग्रा, लखनौ, कानपूर, दिनापूर, अलाहाबाद, झांसी, अहमदाबाद, इंदोर, जबलपूर, ढाका, बराकपूर, चित्तगाव, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर येथे झाला. साताऱ्याच्या बंडाचे नेतृत्व रंगो बापूजी गुप्ते यांनी केले. 1857च्या उठावात पंजाबचा रणजित सिंह, मराठे व अफगाणिस्तानचा दोस्त मोहम्मद ब्रिटिशांना अनुकूल राहिले होते. 1857च्या उठावात नागपूरची राणी बाकाबाई ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिल्याने दक्षिण भारतात उठाव पसरला नाही. अजीमुल्ला हा उठावाचा नियोजक होता. त्याने इटली, रशिया, मिस्र, तुर्कस्तानचा दौरा उठाव पूर्व काळात करून साह्य मिळविण्याचा प्रयत्न केला. अजीमुल्ला हा नानासाहेब पेशव्यांचा वकील होता. 30 जून 1857ला नानासाहेब पेशवा बनल्याचे घोषित करण्यात आले. जनरल हॅवलॉकने नागपूर पेशव्याकडून पुन्हा जिंकून घेतले. औंध प्रांतांची राजधानी त्या काळात लखनौ होती. लखनौ उठावाचे नेतृत्व बेगम हजरत महलच्या हातात होते. झाशीच्या उठावकर्ता सैन्याचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाईने केले. तात्या टोपेचे मूळ नाव रामचंद्र पांडुरंग हे होते. 1857चा उठाव प्रामुख्याने उत्तर भारतात झाला व या उठावात 110 लोकांनी भाग घेतला. मानसिंहाने तात्या टोपे यांना पकडून देण्यात ब्रिटिशांना मदत केली.
18 एप्रिल 1859 रोजी तात्या टोपे यांना शिप्री येथे फाशी देण्यात आली. मेरी झाशी नहीं दूंगी, राणी लक्ष्मीबाई. द ॲबलेस्ट ऑफ द रेबेल लीडर्स अशा शब्दात राणीचा गौरव व्हॅन्सेट ए स्मिथने केला. 17 जून 1858 रोजी जनरल नील याने झाशीच्या राणीस ठार मारले. जनरल कॅम्पबेल, ह्युरोज, जनरल नील, हॅवलॉक, कर्नल निकल्सन व लॉरेन्स या इंग्रज अधिकाऱ्यांनी 1857चे बंड मोडून काढले. हडसनने उठावाचा नेता बहादूर शाह जफरला कैद करून रंगून येथे कैदेत ठेवले. त्यांचा तेथेच मृत्यू झाला. नानासाहेब हे बाजीराव पेशवा दुसरा यांचे पुत्र होते. वर्षाकाठी त्यांना 8 लाख रुपये मानधन मिळत असे. तात्या टोपेंनी इंग्रजांशी गनिमी काव्याने लढून त्यांना हैराण केले होते. 1857चा उठाव अपयशाची कारणे. उठावाचे क्षेत्र उत्तर भारतापुरतेच मर्यादित. उठावास केंद्रीय नेतृत्वाचा अभाव. हिंदी राजेरजवाड्याच्या पाठिंब्याचा अभाव. सर्वमान्य ध्येयाचा व कार्यक्रमाचा अभाव. ब्रिटिश व हिंदी सैन्यातील लष्करी डावपेचात फरक. सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. अनुभव, साधना सामग्री, शिस्त, मनोधैर्य यातील तफावत. ब्रिटिशांना आंतरराष्ट्रीय परिस्थिती अनुकूल होती. 1857च्या उठावाचे परिणाम. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन ब्रिटिश पार्लमेंटचे प्रत्यक्ष नियंत्रण आले. गव्हर्नर जनरल हे पद रद्द करून व्हाईसरॉय नियुक्त करण्यात आला. गव्हर्नर जनरलच्या जागी व्हाईसरॉय म्हणून कॅनिंगची नियुक्ती करण्यात आली. तोच भारताचा पहिला व्हाईसरॉय होय. ईस्ट इंडिया कंपनीचे बोर्ड ऑफ कंट्रोल अँड बोर्ड ऑफ डायरेक्ट रद्द करून द सेक्रेटरी ऑफ स्टेट इन काउन्सिल नेमण्यात आले. भारतीय प्रजा ब्रिटिश राणी व्हिक्टोरियाची प्रजा बनली. 1 नोव्हेंबर 1858ला राणी व्हिक्टोरिया द्वारा प्रस्तुत जाहीरनामा व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने अलाहाबाद दरबारात वाचला. उठावपूर्व लष्करातील ब्रिटिश हिंदी सैन्य प्रमाण 1:6 रद्द करून 1:2 करण्यात आले. बंगाल आर्मी खालसा करण्यात आली. ब्रिटिश इसवी सन 1857 नंतर सामाजिक सुधारणांबाबत निष्क्रिय राहिले. 1526 पासून मोगल सत्ता अस्तित्वात आली होती, तर बहादूर शाह जफर हा मोगल घराण्याचा शेवटचा बादशहा ठरला. भारतात 1858 नंतर ब्रिटिश प्रशासनाचा प्रारंभ झाला. ब्रिटिशांनी इसवी सन 1858 नंतर भारतात फोडा आणि झोडा ही नीती स्वीकारली. भारताच्या राज्यकारभारावरील नियंत्रणासाठी भारतमंत्री या सर्वोच्च अधिकारपदाची निर्मिती. पहिला भारतमंत्री स्टॅनले. 1857चा उठाव. स्वरूप. स्वातंत्र्य युद्ध म्हणणारे. वि. दा. सावरकर. स्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध होय. संतोष कुमार रे. हा उठाव म्हणजे लष्करी उठाव, सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेकातून निश्चितपणे अधिक काहीतरी होता. कर्नल मानसेयन परिस्थितीने दाखवून दिले की हिंदी समाजात द्वेष भावना निर्माण करणारी अनेक कारणे होती. ही कारणे वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती. डॉक्टर एस.एन. सेन. धर्मयुद्ध म्हणून सुरुवात झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप धारण केले. बंड म्हणणारे. सर जॉन लॉरेन्स. बंडाचे मूळ लष्करात होते. त्याचे मूळ कारण कारतूस प्रकरण होते. दुसरे तिसरे कोणतेच कारण नव्हते. सर जॉन सिले. उठाव पूर्णतः देशप्रेम, मानवरहित आणि स्वार्थाने प्रेरित शिपायांचे बंड होते, ज्याचा कोणी नेता आणि जनपाठिंबा नसणारे होते. न. र. फाटक. शिपायांची भाऊगर्दी. आर. सी. मुजुमदार. इसवी सन
1857च्या उठावास राष्ट्रीय चळवळ म्हणता येणार नाही, कारण बंड करणारे नेते राष्ट्रीय भावनेने अपरिचित असलेले दिसतात. डॉक्टर ईश्वरी प्रसाद, उत्तरेतील बंड. 1857च्या उठावानंतर भारताचा पहिला व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला. राणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इतिश्री झाला. इसवी सन 1860 मध्ये भारतीय संस्थानिकांना कॅनिंगने सनदा दिल्या. इसवी सन 1861 साली प्रत्येक प्रांतात पोलीस खाते निर्माण करून त्यावर इन्स्पेक्टर जनरल या पदाची निर्मिती करण्यात आली. 1837 साली लॉर्ड मॅकॉलेने तयार केलेल्या इंडियन पिनल कोडला 1860 मान्यता देण्यात आली. इसवी सन 1861 मध्ये इंडियन हायकोर्ट ॲक्ट पारित केला गेला व त्यान्वये मुंबई, चेन्नई व कोलकाता या शहरात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. चार्ल्स वूडने सुचविलेल्या सूचनेनुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते सुरू केले. तसेच मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले. इसवी सन 1859 साली शेतकऱ्याविषयीचा बंगाल रेंट ॲक्ट कॅनिंगच्या काळात करण्यात आला. इसवी सन 1860 मध्ये झालेल्या कृषक आंदोलनाच्या मूळ कारणांचे वर्णन नीलदर्पण या नाटकात केले. त्यांचे इंग्रजी भाषांतर बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर ग्रांट याने केले. लॉर्ड कॅनिंगची कारकीर्द 1862 पूर्ण झाली. राणीने त्यास अर्ल हा किताब बहाल केला. इसवी सन 1866 ते 67 मध्ये ओरिसात दुष्काळ पडला होता. त्याचे निर्मूलन करण्यासाठी फॅमिना कमिशनची नियुक्ती सर जॉन लॉरेन्स यांनी केली. व्हॉइसरॉय लॉर्ड मेयोने भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली. 14 डिसेंबर 1870 रोजी एक ठराव पास करून त्यानुसार वित्त विकेंद्रीकरणाची योजना निश्चित करण्यात आली. या ठरावास प्रांतीय स्वायत्तेची सनद असे मानण्यात येते. लॉर्ड मेयोच्या काळात इसवी सन 1872 मध्ये क्षीर गणतीचे म्हणजेच जनगणना कार्य सुरू झाले.